नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठ्या आनंदाची बातमी ही समोर आली आहे। कर्मचारी ज्या बातमीच्या आतुरतेने वाट पाहत होते त्या बातमी संदर्भात एक मोठी अपडेट ही समोर आली आहे। 2024च्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी 8वा वेतन आयोग प्रस्तावित आहे। केंद्र सरकारला 8व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आढावा घेणार असल्याचे वृत्त हे समोर आले आहे। 8व्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतन, भत्ते, पेन्शन यांचा समावेश आहे। जुलै अखेर अर्थसंकल्प सादर होणार असून सरकार 8व्या वेतन आयोगावर बजेटमध्ये चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होईल, त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे। राष्ट्रीय परिषदेचे कर्मचारी सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिले आहे। यात त्यांनी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली। केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना दर 10 वर्षांनी केली जाते। हा आयोग कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि फायदे यांचा आढावा घेत असते। आयोग महागाई सारख्या घटकांवर आधारित बदल सुचवतो। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर कर्मचारी आयोगाच्या अपडेटची वाट पाहत आहेत। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत। कोविड नंतर महागाई सरासरी 5.5% आहे। पूर्वीची महागाई 4% ते 7%च्या दरम्यान होती। महागाईने कोविड पूर्व पातळी ओलांडली आहे। 2016 ते 2023 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत। स्थानिक बाजारपेठेतील वस्तूंच्या किमती 80% पेक्षा जास्त झालेल्या आहेत। मिश्रा यांनी या संदर्भातील माहिती केंद्राला दिलेली आहे। 1/7/2023 पर्यंत 46% महागाई भत्ता देण्यात आला। आता हा महागाई भत्ता 50% आहे। भत्त्यात आणखी वाढ करण्याची मागणी कर्मचारी करत असून लवकरच वेतन आयोग स्थापन करण्याची गरज त्यांनी आपल्या या पत्रातून व्यक्त केली आहे। सॅलरी मॅट्रिक्सचे पुनरावलोकन करण्याची शिफारस यावेळी बदल करण्यात आली आहे। वाढती महागाई पाहता वेतन आयोगामध्ये बदल आवश्यक आहे। या पत्रातून मिश्रा यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए वर भर दिला आहे। 1 जानेवारी 2024 पासून पेन्शनधारकाचा डीए 50% असेल। 1 जानेवारी 2004 नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। सीसीएस पेन्शन नियम 1972 आता 2021 मध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे त्यांनी सांगण्यात आले आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली असेल। पेन्शनधारकांना जानेवारी 2024 पासून 50% इतका डीए मिळत आहे। नवीन कर्मचाऱ्यांचा पेन्शन बहाल करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। 2004 पासून पेन्शन नियम बदलणे आवश्यक आहे। 8व्या वेतन आयोगावर अद्याप चर्चा झाली नसून लवकर चर्चा होणार आहे। अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।